नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की जो डी-ए आपला डी-ए जो वाढायला पाहिजे जुलै महिन्यामध्ये, तो या ठिकाणी जुलै 2024 पासून या ठिकाणी वाढणार आहे. या ठिकाणी ए-आय-सी-पी-आयचे जे नवीन आकडे आले आहेत, त्यानुसार या ठिकाणी यावेळेस 3% या ठिकाणी आपल्याला डी-एची वाढ भेटू शकते आणि त्याची आता औपचारिक घोषणा बाकी आहे. तर त्याची घोषणा अ, साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वगैरे साधारण या ठिकाणी होऊ शकते आणि सध्याला आपल्याला जो अगोदरचा जो डी होता जानेवारी 24ला जो वाढलेला होता, तो या ठिकाणी आपला 50% होता आणि आता त्यानंतर हा 3% वाढल्यानंतर या ठिकाणी आपला जो डी आहे, तो होणार आहे 53%. आता जे लेव्हल 7 मॅट्रिक्स पे लेव्हल 7 आहेत, त्यानुसार जो जुलैपासून जे वाढणार आहे साधारणतः इथं चार्ट आपल्यासमोर आहे. त्यानुसार पाहू शकतो आपण एक नंबर बेसिक 44,900 असेल. अगोदर होता आपला 22,000 50% प्रमाणे 22,450 आणि डी-ए 3% लागल्यानंतर 1,347 असा लागू शकतो आणि तोच जर साधारणतः 4% लागला तर 1,796 म्हणजे 2,245 अशा प्रकारे आपल्याला तो 3, 4 आणि 5% याप्रमाणे भेटू शकतो. तर सध्याला तरी कन्फर्म आहे की न्यूज की 3% लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर 46,200 आपलं बेसिक असेल तर या ठिकाणी आपला 50% प्रमाणे 2,300 डी होता आणि त्यानंतर 3% पुन्हा जर वाढला तर या ठिकाणी 1,386 आपल्या पगारामध्ये वाढणार आहेत. त्यानंतर 47,600 आपला 50% प्रमाणे 23,800 होता. 3% 53 प्रमाणे झाला तर या ठिकाणी तो ₹1,428 वाढणार आहे. त्यानंतर 4 नंबरला 49,000 बेसिक असेल तर 50% प्रमाणे 24,500 होतं आणि 53% 3% वाढलं तर या ठिकाणी ₹1,470 या ठिकाणी आपला एकूण त्यामध्ये वाढणार आहेत. त्यानंतर 50,500 मध्ये साधारणतः आपला जो डी होता 50% प्रमाणे 25,250 आणि या ठिकाणी तो 3% वाढला तर 1,515 या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर 52,000 बेसिक असेल तर या ठिकाणी आपला सध्या बेसिक 50% प्रमाणे असेल 26,000 आणि तो 3% वाढले तर या ठिकाणी आपल्या पेमेंटमध्ये या ठिकाणी ₹1,560 वाढणार आहेत. त्यानंतर आहे 53,600 बेसिक असेल तर 26,800 होता पूर्वी आणि आता नवीन 3% वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पेमेंटमध्ये वाढणार ₹1,608. 55,500 असेल तर पूर्वी होता आपला 50% प्रमाणे 27,600 आणि आता त्यामध्ये ₹1,656 या ठिकाणी वाढ होणार आहे. त्यानंतर 56,600, 56,900 या ठिकाणी आपण हा चार्ट आहे तो चार्ट या ठिकाणी पाहू शकतो आणि हा चार्ट आपल्याला या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली जाईल आणि तिथून आपण चार्ट या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. या चार्टमध्ये आपण या ठिकाणी डी-ए 3%, 4% आणि 5% असे दिलेले आहे. परंतु 3% या ठिकाणी वाढण्याचे चान्सेस आहेत. आता याच्यानंतर आपलं ज्यावेळेस 50% क्रॉस करेल, त्यानंतर जो आपला एच-आर-ए आहे, एच-आर-ए या ठिकाणी तो 30% होणार आहे. अशा प्रकारे तो पण एच-आर-ए आपला 3% या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे एच-आर-ए आपला 30% होणार. अशा प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात या ठिकाणी भरघोस अशी वाढ होणार आहे. म्हणजे जवळपास 6% म्हटलं तरी चालेल. कारण डी-एचे 3% आणि एच-आर-एचे तिकडे 3%. अशा प्रकारे आणि हे जो डी-ए अनाउन्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर शक्यता आहे, की ऑक्टोबरच्या पेमेंटमध्येच इन्क्रीज होऊन आपली जी सॅलरी ती येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.